फाटूर भुटूर लोक आल्यावर आपण फोटो काढतो 20-20 दिवस स्टेटस ठेवतो, आमच्याकडे ते आले, आमच्याकडे ते आले. तुकोबारायचा दरारा किती मोठा होता माहिती आहे? महाराज या देशातले सगळे मंत्री, या देशातले सगळे महाराज, या देशातले सगळे व्यापारी, प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते असं स्वयं तुकोबाराय म्हणतात. आणि त्यांचा महिमा वर्णन करण्यापेक्षा मी त्यांच्या पायावरच डोकं ठेवणं हेच उचित मानतोय हे स्वयं म्हणतात तुकोबाराय. त्यार्थी संत किती मोठे असतील. थोरी वसांडिली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडाशी. महाराज परीस लोखंडाच्या जवळ गेला किंवा लोखंड परिसाच्या जवळ गेलं की परीस त्याचं सोनं करतोय. दुकानातून विकत घेतल्यामुळं ह्या स्टँडला किंमत भरपूर असेल, पण हे स्टँड जर मोड भंगारमध्ये विकलं तर 150 रुपये याचे येतील. पण या स्टँडला जर परीस लावला तर माईकवाला आमदारकीचा फॉर्म भरतय. इतके पैसे या स्टँडचे येतील. पण परीस लागल्याच्या नंतर पण परीस म्हणतच नाही मी लोखंडाचं सोनं कसं करू. फक्त लोखंड परिसाकडे जात नाहीत ही मोठी घाण आहे. विठाला परीस जसं लोखंडाचं सोनं करण्यासाठी स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून त्या लोखंडाचं सोनं करतो, तशी संत जात पात पंथ धर्म कुळ गरिबी श्रीमंती काही न बघता पुढच्याचं कल्याण करतात. आपण कुणी असो त्याला काही क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं करून टाकून त्याचा बदल करून त्याचं कल्याण करतात. ही संतांची भूमिका आहे. परिसाची उपमा दिली. एवढी मोठी व्याप्ती संतांची. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात माझी वाणी अपुरी पडते आणि तुकोबाराय नमस्कार संतांना करतात, त्या अर्थी गिरगावचा बाळू किती संत सांगणार आहे. माझी लायकी तरी काय, माझा अधिकार तरी काय, काय माझ्याकडे ज्ञान आहे, मी काय बोलू शकतो संतांवर. पण तुम्ही सर्वज्ञ श्रोते मला आशीर्वाद द्या, मी निश्चित बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने ही जुनाट चालत असलेली परंपरा गलबे देहगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा ज्ञानदान अन्नदान आणि नामस्मरण. खरं तर सप्ताहामध्ये नामस्मरणाचा यज्ञ मोठा आहे आणि अन्नदानाचा यज्ञ मोठा आहे. ज्ञानाच्या बाबतीत आपण काही विचार करायचा नाही, कारण मी स्वतःला ज्ञानी समजित नाही तर तुम्हाला ज्ञान देऊ कुठून. विठाला मीच एक छोटासा बाळू आहे, त्या अर्थी मी काही तुम्हाला शिकवण्याची योग्यता पात्रता माझ्यात नाही. त्याच्यामुळे मात्र भजन आणि अन्नदान आजच्या पंक्तीवाल्यांनी जे अन्नदान केलंय हा खरा यज्ञ अन्नदानाचा. आणि दुसरी गोष्ट विनागळ्यात असताना रामकृष्ण हरी म्हणणे, सकाळचा काकडा असेल, विष्णू सहस्रनाम असेल, जी काही कथा चालू असेल आणि हे भजन असेल, याच्यात विठ्ठल विठ्ठल संतांचं चरित्र देवाचं चरित्र तुम्ही टाळी वाजवता, हा सर्वात मोठा पुरुषार्थ. हे खरं आपल्या कामाला येणार आहे अन्नदान आणि हे भजन. विठाला म्हणून ज्या मंडळाने आजचं अन्नदान घेतलं, काय त्या मंडळात कोणता ग्रुप आहे? जय भद्रा ग्रुप. या जय भद्रा ग्रुपच्या वतीने आजचं अन्नदान मोठ्या भावयुक्त अंतकरणाने त्यांनी मारुतीरायाच्या दरबारात केलं. त्या ग्रुपला कोटी कोटी धन्यवाद. राजे हो, धर्म कार्यामध्ये सहभाग घ्या. काळ विचित्र आलेला आहे. वितरत्र फिरण्यापेक्षा, आपलं जीवन वितरत्र गमवण्यापेक्षा
आपल्याला प्राप्त झालेला अर्थ एका पवित्र संस्थांच्या दरबारात तुम्ही अन्नदानात खर्च केला, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पैसे उधळणारी लोक जगात फार अशी पाहिली नाही. 7018 गावं माझे राज्यानं पूर्ण झालेत. हे गाव तर मी कधीच 15-20 वर्षापूर्वी लिहिले, त्याच्याकरता पुन्हा डबल लिहायचं काम नाही. ज्या गावाला एकदा पहिल्यांदा गेलो ते गाव लिहितोय. 7018 गावं मी पाहिली. मी रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत पाहिली की ज्यांना त्यांनाच माहीत नाहीत आपल्याकडे किती पैसे येतं. अशी प्रचंड श्रीमंत माणसं मी बघितली. महाराज, खूपसा लोकांकडे पैसा आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण जी माणसं धर्मात पैसा खर्च करते मी त्यांना धन्यवाद देईल. आणि तुमच्या या जयभद्रा ग्रुपनं मारुतीरायच्या दरबारात अन्नदान केलं, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माझे ज्ञानोबाराय, माझे तुकोबाराय, माझे नामदेवराय, माझे सावता महाराज, माझे शेना महाराज, माझे नाथ बाबा, माझे कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, गोरोबा काका, या अष्टादश संतांची कृपा तुम्हा जयभद्रा ग्रुपवर हो. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात तुम्हाला गरुडाचं बळ येवो अशी मारुतीरायच्या चरणी प्रार्थना करतो. तारखेच्या संदर्भात एकदा माझ्याकडे येऊनही गेले. मी त्या दिवशी नाशिकला होतो. माझा एक फोन जास्त बंद असतो, कारण मी जास्त उघडत नाही. हो, आपल्या कामापुरता उघडायचा, तितक्यात माझंही चलतं, त्याच्यामुळं जास्त काही उघडं ठेवायचं मला गरजही पडत नाही. एकदा येऊन गेले. आपले ते गजू भाऊ एकदा आलते, गणेशराव, आपले ते गणेश गलबे आहे की नाही, ते आलते. आणि ते सुदामराव, एक ते सुदामभाऊ गलबे, ते सुद्धा येऊन गेले. आणि राजेभाऊ काकांचा फार वेळेला फोन होता मला. हे 3 तरुण मला 1-2 वेळेस भेटायला आले. त्यातली त्यात मला जास्त त्रास द्यायचा रामा, याचे वडील सारखा. अरे म्हणलं मी तारीख देतो, गलबे देगाव जवळ आहे, मला यायलाच किती अर्धा तास लागतो, इतकं काय. आणि त्यांनी यायची काय गरज आहे माझ्याकडं. पण त्या तरुणांची श्रद्धा खूप होती, त्या भाऊची वगैरे. मला भेटायला स्वतः आले, मला घ्यायला सुद्धा पुढच्या त्या रोडवर, हायवेवर आले, पाथरी रोडवर. नाही तर मी काय इतका मोठा महाराज आहे का, मी का लांबचा आहे का, माझी एवढी लायकी आहे का इतका मला आदर करायचं. पण ते काय पोरांना कळत नाही, त्यांना ते तिथपर्यंत मला भेटायला आले. चला, त्यांच्याही कार्याला गिरगावकराचा धन्यवाद. विठाला आपल्या मराठवाड्याला, परभणी जिल्ह्याला लहानशे भरत पठाडे महाराज लाभले. ते बीड जिल्ह्याला लाभले भरत महाराज. आपल्याला रामभाऊने हा छोटेशी भरत महाराज दिले. असंच आपल्या परिसराची सेवा करत जाय शुभम, तुला देव पुन्हा मोठं करील. लहानपणी केली पाहिजे सेवा. माझ्यासारखं झाल्यावर मग कुठं फिरत जाय ना, मग काय ताण नाही. मी असाच फिरत होतो 100-100 रुपयावर. विठाला कीर्तन केले, माऊलीला माहिती आम्हाला दाढी करायपुरती पण पैसे येत नव्हते. हो, गळ्यात शपथ, ते तुझं ना काळ कशाला आठवायचं, तसं तू बी करत जाय, फार मोठा होशील. मला बरं केलं, खातं पितं बायको जागवाय पुरतं हुशार केलं मला. विठाला विठाला. सोपान महाराज असतील, माऊली महाराज असतील, आदी करून आमचे खेडुळकर बबन महाराज असतील, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार, आदी करून सगळे बऱ्यापैकी चोपदार आहेत, आप्पा, आदी करून सगळी मंडळी, या सर्व वारकऱ्यांना मी दंडवत करतो. साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि उपस्थित पंचक्रोशीतून आलेली आणि गावकरी मंडळी, जेवढ्या आडनावाची गावात मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, असाच धर्मयज्ञ वर्षकाठी आपल्याकडे होत जावा. गावातल्या सर्व आडनावाच्या मंडळींना धन्यवाद देतो. तथा जे पंचक्रोशीतून आलेली बरीच मंडळी आहे, सगळी माझी डोळे पाठ असलेली, कानपाठ असलेली, अंतकरण पाठ असलेली सगळी काही मंडळी, तुम्हा सर्व पंचक्रोशीतून आलेल्या श्रोत्यांना नाक घासून प्रणाम करतो. विठाला योगाला उपस्थित पुन्हा सर्वांना प्रणाम करतो. अभंगावर येतो, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. असं काय असेल महाराज संतांकडं की ज्या अर्थी तुकोबाराय स्वयं संतांचं दर्शन घेऊ इच्छितात. बरं, तुकोबारायची वाणी काही तुमच्या माझ्या वाणीसारखी नाही, कारण तुकोबारायच्या वाणीला आयुष्यात गुटखा माहीत नव्हता, तंबाखू माहीत नाही, गुटखा माहीत नाही, बिडी माहीत नाही, सिगारेट माहीत नाही, कशाचाच कलंक नाही ना त्या वाणीला. किती वाणी पवित्र, इतकी दर्जेदार वाणी. एक सांगू का माऊली, आपण इतके महाराज येतं, इतके भजने येतं, इतके मृदंगाचार्य येतं, तरी पण भडवे हरामखोर पद्धतीनं भजन करायला येतं. आपण त्यांना दुरुस्त करू शकत नाहीत.
बऱ्यापैकी हरामखोर ज्ञानोबारायला आवडत नाही असं भजन करतात भडवे, असे कितीतरी येतं. पण 450 वर्षापूर्वी मोबाईल नाही, इंटरनेट नाही, भोसले साहेब कम्प्युटर नाही, तरी तुकोबारायानं हरिभजनानं जग ढवळून काढलं. हरिभजने हरिभजनी हे धवळी जग. शिंगल उतरणी घेत जाय. हरिभजनी हे धवळीले जग, विश्व ढवळून काढलं. किती महाराज आहेत आम्ही सध्या, तरी गाणे सुरूच, तरी गाथ्याच्या बाहेरचे अभंग सुरूच. आपण कमी पडतोय. हा सर्वात मोठा आपल्या महाराज लोकांचा अपमान आहे, ही अपकीर्ती आहे. अपकीर्ती, अपकीर्ती. महाराज इंटरनेट नसताना तुकोबाराय विश्वात पोचले. काय पुरुषार्थ असेल. मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, चॅटिंग नाही, इन्स्टा काय काय असतं ते सगळं. माझ्याकडे मोबाईल नाही, पण ते आमच्या ड्रायव्हरमुळे मला सगळं कळतं. याच्यामुळे जरा जरा कळतंय. या जो बी भिताडाव आणि मोबाईल येते, जिल्ह्यापेक्षा तालुक्यात मोठा झाला. विठाला विठाला. काय माझ्या तुकोबारायचा पुरुषार्थ असेल महाराज. विश्व ढवळून काढलं. काय वाणी प्रगल्भ असेल. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. आमच्याकडं काहीच नसताना आम्ही म्हणतो आम्हाला फार येते. मला असं वाटतंय याच्या इतका अपमान दुसऱ्या जगात कोणताच नसेल. काहीच नाही ना आमच्याकडं, काहीच नाही, काहीच नाही. आमच्या वाणीचा दरारा किती का असेल. फार काय झालं तर आमचा गडी गेल्यावर एखादा दुकानदार 5-50 हजाराचं 7-8 दिवस खत उधार देत असेल बाबा, आणि ते जर पट्टी द्यायला उशीर झाला वापस तर त्याच्यानंतर दुकानदार गिरगावकराचा फोन गेल्यावर बी खत देणार नाही. इतकीच किंमत माझी, फक्त इतकीच किंमत, इतकीच किंमत. तुकोबारायची किंमत किती मोठी राजे भाऊ, किती मोठी, किती मोठी. आपल्याकडं माऊली एखादा सुटकेस भर पैशावाला आला ना तर आपण इतके फुगतो कोकण्या शिवानीच. आमच्याकडे साहेब आले, आमच्याकडे साहेब आले. अरे साहेब तुला मोठं करायला आलाच नाही, त्याच्या गोळ्या संपल्यात का तुला मोठं करायला. तुला दाबायला आलाय आणि तुझ्यामुळं त्याला मोठं व्हायचंय. याच्यासाठी साहेब आला. इतका पख तुटलेल्या कोंबड्यावानी उड्या हाण जाऊ नको. विठाला विठाला. हे भाटूर भुटूर लोक आल्यावर आपण फोटो काढतो, 20-20 दिवस स्टेटस ठेवतो. आमच्याकडे ते आले, आमच्याकडे ते आले. तुकोबारायचा दरारा किती मोठा होता माहिती आहे महाराज. या देशातले सगळे मंत्री, या देशातले सगळे महाराज, या देशातले सगळे व्यापारी आणि या देशातले सगळे शेतकरी कोण्या दिवशी मारायचे हे पंढरपुरातल्या साहेबाच्या हातात आहे. पंढरपुरातल्या साहेबाच्या हातात आहे. आणि पंढरपुरातला इतका मोठा साहेब तुकोबारायची तर मनानच येत होता. पाहुणे घराशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. काय पुरुषार्थ असलो, काय मोठी श्रीमंती असेल तुकोबारायची. वाघ दादा मनाने याचा देव, मनानं मनानं. लक्ष्मीचा पती, अख्खं जग तिच्यासाठी बेजारी, अख्खं जग. लक्ष्मी पैसे आवडत नाहीत असा माणसं उगच विरोधात बोलवते तो पैशाच्या. हे सहन न झाल्यामुळं पैशाच्या विरोधात बोंबल नाही. ऐसा कोण आहे महाराज तुकोबारायच्या अभंगात बसलेला महाराज मला आतापर्यंत सापडलेला नाही. आणि ज्या दिवशी मला सापडन मी त्या दिवशी त्याच्या बुटाचं मंदिर बांधेल. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे किंवा दाराधन. हा एक जण म्हणला मी बायको नाही केली ना तरी तू नाही सुटला. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली भस्मदंड छाया तरुवराची. म्हणून मी तरुणांना मोठ्या श्रद्धेनं विनंती करील, एखाद्या वेळेस तुमच्या पायाला स्पर्श करून सांगेल
की तुमच्या वाट्याला जे काम आलंय का ते काम इमाने इतबार करायचं आणि 2 पैसे घरी आणायचे, ते तुमच्या अडचणीत कामी येतील. काम न करता आमच्या थैल्या उचलीत असेल ना एखादा, तर मी त्याला उचल्या म्हणत असतो. ते आमच्या फुकटच थैल्या उचलायला, तो 1 नंबरचा उचले आहे. हा, तू काम कठाळ्यास, हा, तू नुसत्या खाण्यावर फिरतो, मूर्खपणा आहे. पैसे कमवत जा. तरुणांनी आपल्या पैसे कमवायचे. कोणी शेती असेल, नोकरी असेल, व्यापार असेल, 2 पैसे कमवा. ती पैसे तुमच्या अडीअडचणी, सुखदुःखामध्ये, तुमच्या लेकरांच्या शिक्षणाकरता, घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या आजाराकरता. याच्या पलीकडे सांगू का, बायकोची साडी फाटल्यावर तिच्या मायबापाची इज्जत जात नाही. बायकोची साडी फाटली ना, तिच्या मायबापाची इज्जत जात नाही, आणि तिच्या सासू सासऱ्याची पण जात नाही, तिच्या नवऱ्याची जाते. तू कामाने नग्न भात तरी ते नाद स्वामी, तरी ते नाद स्वामी, तरी ते नाद स्वामी. हा, तू कामाने नग्न भात तरी हे नाद स्वामी, तरी हे नाद स्वामी, तरी हे नाद स्वामी. नैवम गिरगावकर लिखितम. तुका म्हणे नग्न भाज, भाज म्हणजे बायको, आणि त्याची लाच तिच्या नवऱ्याला असती. महाराज, ही प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून तरुणांनी काम करत जावं. राजेभाऊ, तुमच्या ग्रुपमधल्या सगळ्या पोरांना सांगतो, ते गजूभाऊ असेल, सुदम भाऊ असतील, आधी करून ते गणेश असतील, ही सगळी जी पोरं आहेत का तुमचे जय भद्रा ग्रुपच्या, त्या पोरांना सांगेल, ठराविक वेळापुरती परमार्थामध्ये मिसळायचं. तुम्ही कामं बंद करून जर वर्ष परमार्थ करताल, तर तुम्ही गावात नाही, देशाच्या सुद्धा घातक आहेत. हो, देशासाठी सुद्धा घातक आहे. बाळा, काम करायचं. 2 पैसे, 2 लाखाचा मोबाईल घेणाऱ्याला मी वाईट म्हणणार नाही, पण चांगलं म्हणणार नाही. पण ज्यानं 2 लाखाची अंगठी घेतली का, त्याची गळा भेटच घेईन. मला काय घ्यायची नाही त्याची मावली, कारण मला कमीच नाही केल्या. मला आता लाज वाटायली म्हणून घालीत नाही. वय झालं मग, आता मी 70% ढवळा झालो, आता उपतक मला ते सोनं घालायला, त्याच्यामुळे घालीत नाही. हो, हा, तर ती 2 लाखाची जरी एखाद्या पोरानं अंगठी केलीत, मी त्याची पाठ थापतील. वा रे वा. ते म्हणलं, मोबाईलवाल्याची कसं काय थापटीनं? मोबाईल जर 10 वाजता घेतला सकाळी, आणि 12:30 तुम्हाला अडचण आली आणि इकायला गेलात, केवढ्या लिखतो मग? हे सोपान, केवढ्या लिखतो सांग. तितके पैसे येतात का त्याचे? हा, वा, हे आपल्यापेक्षा हुशार आहे. म्हणजे आहे का नाही तोटा? आणि अंगठी घेतली कृष्णा एक जणांना, 2 लाखाची अंगठी घेतली, ₹1,00,000 तोळा सोनं होतं. आता किती असेल आपल्याला काय माहित नाही. आमची पोरगी म्हणली, बाबा सोनं लय वाढलं. पोरगन पोरगी ते मोबाईलवर पाहते, त्याला शाळेसाठी मोबाईल घेतला, मला हे बारीकसा. तर ती म्हणली, सोनं लय वाढत, माझ्याकडे गाई आहेत. मी म्हणलं, आपल्या गाईला कारोड झाल्यावर तिचं नाव चांदी ठेवू, आणि गाईला गोरं झाल्यावर त्याचं नाव सोन्या ठेवू. कशाला ताण घ्यायचा? सोनाराकडे जाचत नाही, सोन्यान चांदी यालाच म्हणायचं आपलं. विठाला हा विठाला. अंगठी केली, तोंड धुता धुता, साबणानं तोंड धुता धुता हात झट केली, संडासच्या भांड्यात पडली. पाणी टाकल्याबरोबर टँक मध्ये गेली तात्या. आता कसं करावं? अंगठी 2 लाखाची. मग ती मशीन आणली, ते उपसिलं, अंगठी बाहेर काढली. त्याची बायको थोडीशी गोळ्या संपलेली होती. ती म्हणली, बाया घाणीत पडलेली आहे, टाका इकून, हिचे काय पैसे येतील. तिला माहीतच नव्हतं ना, 8 वस्तू कधीच बाटत नाहीत. 20 तू कोणाच्याही घरचा घ्या बाटत नाही, आणि सोनं कुठूनही घ्या बाटत नाही. वैकुंठवासी कोठाळकर दादा सांगायचे, विठाला विठाला. मग ती अंगठी घेतली, ती नवऱ्याला सांगितलं, आता संडासच्या टँक मध्ये पडलेली, ही काही आपल्याला घरी वापरायचीच नाही, इकायची. पण याने इकायच्या दिवशी सोनं तोळ्यामागं 20,000 आगाव झालतो. अंगठीचे आले 2,40,000. म्हणून संग्रही वृत्ती असू द्या. ही अंगठी लेकराच्या शिक्षणासाठी का, घरी काही अडचण आली असेल त्याच्यासाठी का, कुठं कोपरा निघला असेल त्याच्यासाठी का, घ्यासाठी, याच्यासाठी का, घर बांधायचं असेल तिच्यासाठी का. मोबाईल इकल्यावर काय होणार आहे? काहीच नाही. पाऊस आल्यावर एक टपर खाली आथरायचं आणि दुसरं अंगावर पांघरायचं, कान तरी झाकतू का त्यानं? म्हणजे कुठं पैसे खर्चावं याचंही भान ठेवा. तुम्ही संग्रहित वृत्ती ठेवा. राजे हो, तुमच्याकडचे पैसे संपल्याच्या नंतर तुमच्या रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. अर्थ नावाचा पुरुषार्थ. महाराज, लक्ष्मीसाठी अख्खं जग वेड आहे. लक्ष्मीसाठी अख्खं जग वेड आहे. जग वेड आहे, जग वेड आहे. बोरगावकर. पण त्या लक्ष्मीचा पती तुकोबारायसाठी पागल आहे. त्या लक्ष्मीचा पती तुकोबारायसाठी वेडा आहे, तुकोबारायसाठी पागल आहे. त्यार्थी तुकोबाराय मोठे किती असतील कल्पना करा. आपल्या नावानं होतंय काय. एक जण म्हणला, मा लयच दरार आहे. काय दरार आहे तुला? पपेच माय भेन तुला.
हो ना. ती म्हणाली आमच्या यायला अक्कल नाही यायनं कदर आणलाय बायको भेईन तुला आणि तू हा दरारा काय तू कोवारायचं नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर फाटत होत. तुकाराम 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 नाम महाराज नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर फाटतंय थरथर यम कापतोय. भोसले साहेब काय तुकोबारायच्या नावात दरारा असेल आणि एवढा मोठा प्रभाव असताना सुद्धा त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडती त्या अर्थी संत मोठे किती असतील कल्पना करा काय मोठी व्याप्ती असेल. मला आशीर्वाद द्या मी संत सांगण्याचा प्रयत्न करतोय. विठाला तेव्हा जीवनात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर भंगिऱ्या महाराजाच्या पाया पडू नका, व्याभिचारी महाराजांच्या पाया पडू नका, व्यसनी महाराजांच्या पाया पडू नका, संप्रदायाचा अपमान करणाऱ्या महाराजाच्या पाया पडू नका. तुमचेही संसार पेटतील. विठाला विठाला किती मोठी संत आहेत. एकदा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे. युद्ध चालू होतं. युद्ध मर्यादा पुरुषोत्तम. एक जणानं प्रश्न केला श्रुतीनं की भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम हे नाव का पडलं. पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम. या पृथ्वीवर जितके पुरुष आहेत का या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तर राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. उत्तम पुरुष कोण आहेत तर दशरथ नंदन सीतापती रामचंद्र आहेत. सर्व पुरुषातले उत्तम म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हे त्यांना पदवी आहे. अधिकार आहे तो रामप्रभूंचा. एका तिळा इतकी सुद्धा प्रपंचिक जीवनात सुख केले नाही. देव जरी असतील पण जीवदशेला आल्यामुळं नेम तुम्हाला आम्हाला सगळ्याला सारखे असतात. भगवान प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना एके दिवशी रावणाचा भाऊ त्या दिवशी युद्ध करता आलाय आणि त्यानं प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. सर्वांना ज्ञात आहे. रामायण महाभारत भागवत शिवपुराण ऐकू ऐकू तुम्ही आता इतकं पाठ केलं एखाद्या वेळेस आम्हालाच वाटते किती सांगावं. इतकं पाठ झालं तुम्हाला, एवढं पाठ झालं. तर मग युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना प्रभू रामचंद्राला घाम आला. येत नव्हता कधी पण आज आलाय. हैराण झाले प्रभू. एवढी बाण सोडे पण तो बाण आरपार घुसायचा आणि बाण निघून निष्ठून जायचा आणि पुन्हा कुंभकर्णाची जखम मिटून जायची. प्रभू रामचंद्राने विचार केला बेट मरतच नाही. इतकी बाणं मारलेत ते मरतच नाही. काय करावं. हैराण झाले प्रभू रामचंद्र. नेमकं करावं काय. महाराज अडचणीत कोण आठवतं माहिती का. खारकर मामा कोण आठवते. बरोबर आहे ना. बरोबर खारकर. हो मी लय दिवसापूर्वी मेमरी कार्ड चांगलं आहे माझं म्हणूनच मी मोबाईल कमी मेमरीचा वापरतो. हा हे काय करायचं आपल्याला. हे 20,000 मेमरी कार्ड आहे. विठाला मग जो आपल्याला अडचणीत खरी मदत करतो का त्याचं नाव आठवत आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला नाव आठवलं. समोरच्या मालकाचं या मंदिरातल्या मालकाचं नाव आठवलं. मारुतीरायाचं नाव आठवलं आणि युद्ध करता करता मनात म्हणले हनुमंता हे बाळा कसं रे माझं. आता दादा आवाज वाढव ना माय देव चांगलं करीन तुझं. हे हनुमंता कसं रे बाळा माझं. मनात जवळ नाहीत बरं का मारुतीराय पण महाराज अंतकरणाच्या माणसाला हे वाटत असतो. हे हनुमंता कसं रे माझं. महाराज देवाचे डोळे रडत नव्हते. देवाला माहित होतं आपण जर रडलो तर राक्षस खुश होतील आणि आपली शक्ती कमी होईल. अंतकरण रडत होतं. महाराज आठवण केल्याच्या नंतर मारुतीरायाच्या लक्षात आलं प्रभू आपली आठवण करतेत आणि जवळ गेले मारुतीराय. काय झालं प्रभू. हे मला मारतंय रे. हे मला मारतंय. हे मला वाचू देत नाही. आज कुंभकर्ण मला जगू देत नाही. काय करावं. मारुतीरायानं सांगितलं प्रभू माझ्यासारखा नौकर तुमच्या पाठीमागं असताना माझ्या मालकाला बोट लावायला कोणाची मायवी आली. माझ्या मालकाला धक्का लावायला कोणाची मायवी आली. माझ्यासारखा नौकर आहे. काय ताकद महाराज. मारुतीरायानं कधीच स्वतःला महाराज म्हणून घेतलं नाही. कधीच नाही. सेवकच. हो त्यांनी सतत रामप्रभूचा मी सेवक आहे. मी रामप्रभूचा पाईक आहे. मी अयोध्येतल्या मालकांचा चाकर आहे. अशीच भावना त्यांच्याकडं.
दास्यत्व शब्द महाराजांनी सुद्धा वापरला. दास्यत्व निकट हनुमंते पैगे दास्यत्व निकट हनुमंते पैगे म्हणून ते गेले रामचंद्र म्हणून ते गेले रामचंद्र दास्यत्व निकट हनुमंते पैगे दास्यत्व निकट हनुमंते पैगे बदोली देखिले रामचंद्र बदोली देखिले रामचंद्र. दास्यत्व केलं भाऊ रामचंद्रांनी, दास्यत्व केलं. प्रचंड दास्यत्वात मारुतीरायासारखा दास भाऊ कोणी नाही. एवढी मोठी व्याप्ती मारुतीरायाची. आणि मारुतीरायाने सांगितलं, प्रभू मी तुमचा सेवक आहे आणि माझ्यासारखा सेवक जवळ असल्यावर मालकाची काय हिंमत आहे, या राक्षसांची काय हिंमत आहे माझ्या मालकाला हात लावायची. तर प्रभू म्हणले, हनुमंता मरायची वेळ आली रे, मरायची वेळ आली, मरायची वेळ आली. दुपार निघून गेली तरी हे बेटा मला ऐकत नाही. इतके बाण झाले तरी याला एका तिळा इतकी विजा नाही, हे मला वाचू देत नाही. मारुतीराय म्हणले, प्रभू थोडासा तासभर दम धरा, मी रावणाच्या भावाची सोय पाहतो. आणि मारुतीराय सटवीकडे गेले. माऊली सटवीकडे भागवत आणि रामायण सांगत असताना कधी कधी दुसरा पण अभ्यास करायचा, दुसऱ्या पुराणाचा पण करायचा, की जेणेकरून आपल्या पुढं बसलेल्या श्रोत्यांचं अंतकरण आपण पूर्ण करू शकतो. दुसरा पण अभ्यास करायचा. मला एक सोपा पुरावा आवडतो, ज्याच्या खिशात जास्त पैसे आहेत त्याला बाजार करायला अडचण नाही, बाजार करायला अडचण नाही. आणि ज्याच्या डोक्यात जास्त अभ्यास आहे त्याला बोलायला अडचण नाही. विठाला विठाला असं काही पाठ केलं की भागवतात, रामायणात, कीर्तनात गाणे म्हणायची गरज नाही. बिलकुल बिलकुल काही म्हणायची गरजच नसते. आपलं आपलं पाठ करायचं पुराण. हो. आणि मग मारुतीराय सटवीकडे गेले. माझ्या मावल्यांना सटवी माहीत असते सटवी. सटवीला आपण कधी पूजा करतो माहिती आहे का? घरात आपल्या जर बाळंतीण कोणी झाली तर त्या दिवशी आपण 5 भावले काढतो. 5, 2 भावल्याचे वरी पाय आणि 3 भावल्याचे खाली पाय. हळद काली त्यात. आता मी काय बाई नाही, पण संसारिक असल्यामुळं लहानपणापासून हे सगळं पाहिलेलं आहे. ते भावले, ती सटवीच्या दिवशी पूजा असते बाळाची, त्या सटवीची पूजा असते. मग या सटवीकडे मारुतीराय गेले. ती सटवी होती राक्षसांचं भविष्य लिहिणारी. मारुतीरायनं तिला विचारलं, माय राक्षसाचं भविष्य तू लिहिते ना? हो. मग कुंभकर्णाचं मरण कशात आहे? ती म्हणली, बाई तुम्ही रामप्रभूच्या पक्षात लिहित. हो हो. आणि माया खिशाला इकाड्या पक्षाचा बिल्ला आहे, मी तुम्हाला नाही बोलायची. मी ह्या पक्षाचा झेंडा आहे आमच्या घरावर लावलेला आणि मी काय तुम्हाला बोलायची नाही. आणि तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुमची गाडी बी आमच्या दारापुढे ठेवू नका, तुमचं तिकडंच राहू द्या, इकडे येऊच नका. तिला कळत नाही हे शेपटीवाला किती आगाव आहे म्हणून. तिच्या लक्षातच नव्हतं किती पावर याची म्हणून. ध्यानातच येईन ती आपली तिच्यात भानात मी रावणाचं भविष्य लिहिते, कुंभकर्णाचं लिहिते, बिभीषणाचं लिहिते, इंद्रजिताचं लिहिते, आमक्याचं लिहितं. ती त्याच्यातच फुगून गेली. तर मारुतीराय म्हणले, माय तुझ्या पाया पडतो, आपल्याला गरज असल्यावर वाकायला भेल नाही पाहिजे माणसाने, पण कुठं बी नाही बरं का, लाचारी नाही स्वीकार करायची. हा, ठरलेल्या वेळेच्या ठिकाणी आपण वाकलं तरी त्याच्यात काही अपमान नसतोय. मारुतीरायाने विचार केला. रामागड्याची आवडी मोठी, मारुतीरायाला प्रभू रामचंद्राची आवड मोठी होती आणि प्रभू रामचंद्राचं संकट दूर व्हावा याच्याकरता सटवीचं दर्शन घेतलं. नाही तर आपल्याकडं चुकीचं काम केलं एखाद्या पोरीला म्हणजे, हे सटवे, अशा बायका शिव्या द्यायच्या, हे सांडे, हे सटवे. आताच्या शिव्या वेगळ्या आहेत, त्या देत बी नाही. विठाला विठाला. मला एवढी काय अशी किंमत नसायची, पण मारुतीराय तिला म्हणले, माय तुला प्रणाम करतो, मला सांग ना कुंभकर्णाचं मरण कशात आहे? ती म्हणली, बाई रावणाला कळालं तर आम्हाला सगळ्याला मारीन. तर मारुतीराय म्हणले, ते कळाल्यावर मारीन, मी आताच मारतो. तो घरच बंध उचलून समुद्रात टाकतो. कोणाला सांगती? कुठं येणारे रावण तू याकडं? मग ती म्हणली, बाई मी काही सांगत नाही पण लिहून देते. मारुतीराय म्हणले, कसं काय सांगत नाही? भीतीला कान असते, अशी म्हण होती पहिली, भीतीला कान असते. ती म्हणली, मी काही सांगत नाही पण गपचिप लिहून देते आणि ही चिठ्ठी वाचा तुम्ही. मग तिला मला वाटतं ती शिकलेली असावा, सटवी शिकलेली असावा. हो, होत्या काय काय सटव्या शिकलेल्या असत्या. तर ती शिकलेली सटवी होती, तर तिनं असं ते सगळं लिहून दिलं.
लिहून दिल्याबरोबर मारुतीरायनं ते हात कागद चुरगाळा नाही बस पण ते चुरगाळल्यावर अक्षर मोडे असते त्याने तो कागद हृदयाला लावला. कारण त्याला माहीत होतं ह्या कागदावरलं वाचिलं की आपला मालक जगला. त्याच्यामुळे त्या पत्राचा अपमान केला नाही. बाजूला गेले आणि ते जमलं म्हणले काम. प्रभू रामचंद्र युद्ध करत होते. युद्धाचं बंद व्हायचं शिंग वाजायला अर्धा तास वेळ होता. आणि मला वाटतं त्या अर्ध्या तासात प्रभू रामचंद्राला जर्जर करून टाकलं होतं कुंभकर्णानं. जर्जर केलं तर काय करावं. हैराण झाले प्रभू रामचंद्र. सर्व अंग घामाने लथपथून गेलेले. इतके बेचैन झाले प्रभू रामचंद्र. आणि तेवढ्या अवकाशात मारुतीराय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या युद्धात पाठीमागं उभे येतं. आणि शेपटी जवळ धरली. मामा जवळ घेतली शेपटी आणि त्या शेपटीला सांगितलं, बाई तू मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बगलात जाऊन अशी गुदगुली कर. शेपटीला गणेश भाऊ शेपटीला सांगितलं गुदगुली कर. तर शेपटी म्हणली, तुम्ही ज्यांचा आदर करता त्यांची चेष्टा कशी करायला लावायली. मारुतीरायनं सांगितलं, मी सांगतो तितकं काम कर, तू बगलात जाऊन अशी गुदगुली कर. तर शेपटी म्हणली, त्यानं तोडली तर राग आल्यावर त्यानं जर तोडून काढलं तर तुमचा किती अपमान आहे. ते म्हणले, मालक आहे, तुला तोडणार नाही तोडणार. आणि ती शेपटी गेली आणि अशा गुदगुल्या करू लागली. प्रभू रामचंद्राला असा हात उचलला, बाण जोडला, काही जोडलं की असे काखावरी जायचे आणि ती गुदगुली करायची. प्रभू रामचंद्र असे झटकायचे, मागं पाहतच नव्हते. आणि ती आलात करायची. तिला भीती वाटायची ना त्याशी. ती मारुतीरायची शेपटी होती ना. तिला वाटलं ना आपण ज्याच्या अंगाचा संग केलाय ते मारुतीराय प्रभू रामचंद्राला इतके मानते तर आपण गुदगुल्या कशा करायच्या. काय वानवातानं परिवानी सांगतोय. काय प्रभाव आहे महाराज. संत किती मोठे असतात. मारुतीरायनं शेपटीला दाबलं तिला सांगितले, येडपट जरा जास्त गुदगुल्या करणं. आणि मग त्या शेपटीनं प्रभू रामचंद्राच्या काखेत जास्त गुदगुली केली. त्याला प्रभू रामचंद्र म्हणले, कोण आहे रे. प्रभू रामचंद्राची पाठ झाली कुंभकर्णाकडं आणि तोंड झालं विरुद्ध दिशेला. प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता मी इतका बेजार आहे रे. अरे सगळा घाम माझ्या डोक्यावाट पायात आलाय रे. एवढी माझी परेशानी आहे रे. इतकं मला कुंभकर्णानं बेजार केलंय आणि तू युद्धाच्या ठिकाणी माझी मस्करी करतो. काय शोभतंय का तुला हनुमंता. प्रभू रामचंद्र बोलले, बरं का तुला शोभतंय का मारुती. मारुतीरायचे डोळे भरून आले. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, अरे तू मस्करी माझी करायला आणि पुन्हा रडायला मी तुला म्हणलो काय. काहीच नाही प्रभू. तुम्हाला ज्याची भीती वाटत होती का एकदा मागं फिरून पहा ना. मागं फिरून पाहिलं तर कुंभकर्ण रथात मरून पडलेला होता. रथात मरून अलीकडे आले. मारुतीरायाच्या गळ्याला मिठी मारली. हनुमंता त्याला कोण मारलं रे. तुम्हीच मारलं प्रभू, मी नाही हनुमंता. कुंभकर्णाला तू मारलं. नाही प्रभू, आपुलिया चरणाची आण. हो पैठणचे मालक सांगतात. मारुतीराय म्हणले, प्रभू तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी मारलं नाही. कुंभकर्णाला तुम्हीच मारलं. अरे मी इकडं तोंड केलं मेला ना, मी कुठं मारलं. कारणच ते होतं, कुंभकर्णाचं मरण विरोधकाची पाठ पाहिल्याशिवाय नव्हतं. कुंभकर्णाला सटवीनं लिहिलं, ज्या दिवशी शत्रूची पाठ पाहशील त्या दिवशी तू रथात मरशील. आणि तुम्ही त्याला पाठ दाखीत न गेले. मग गुदगुल्या करण्याच्या निमित्तानं तुम्ही माझ्याकडे पाहिलं आणि कुंभकर्णानं तुमची पाठ पाहिली आणि म्हणून ते मरून पडला. महाराज देवाला सुद्धा चेतन ठेवण्याची ताकद या संतात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वानू आता
इतका मोठा पुरुषार्थ संतांचा आहे. मारुतीरायानं तेवढी जर युक्ती सुचवली नसती किंवा आजमावली नसती तर मर्यादा पुरुषोत्तम पाहायला भेटले नसते. कारण देवाला चेतन ठेवण्याची ताकद संतात आहे. देवापेक्षाही संत मोठे. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी, म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित.